विचार केलाच होता. उत्तराखंड म्हणलं की पाऊस त्या ठिकाणी प्रचंड आहे आणि आपण पावल्यावरती पूर्ण लक्ष आहे, त्यामुळं काळजी करायचं काय कारण नाही आहे. जिम आहे, जादा काय पाऊस नाही आहे. मी काय चुका केल्या ते चुका. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये भरपूर सारा पैसा कमवून त्याला जग फिरायचं असतं, जगामधलं सर्व आश्चर्य त्याला पाहिजे असतात, देवदर्शन करायचं असतं आणि या आयुष्यात येऊन मानवी जन्म हा त्याला सार्थकी घालवायचा असतो. पण प्रत्येकच व्यक्तीला हे शक्य होत नाही, त्याला अनंत अडचणी असतात. पण मनात आणलं तर एखादा गवंडी काम करणारा माणूस देखील या देशाचं भ्रमण करू शकतो, हा देश फिरून पाहू शकतो. फक्त त्याला एक जिद्द आणि चिकटे असावी लागते. असाच जग भ्रमंती करण्याचा विचार डोक्यात घेऊन प्रवास करणारा बारामती तालुक्यातला सुपे गावातला असलेला हा एक वाटसरू, हा एक सायकलवीर विलास वाघचौरे त्याचं नाव आहे. अफाट आहे ही सर्व स्टोरी आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्ही अनेक लोकांच्या मुलाखती पाहिल्या असाल, परंतु आज विलास वाघचौरे यांना तुम्हाला ऐकायचंय. कारण एखादा गवंडी काम करणारा माणूस देखील त्याची स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण करत असतो आणि त्याच्या स्वप्नांचा आणि जीवनाचा तो आनंद कशा पद्धतीने घेत असतो, ह्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विलास यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. विलास नमस्ते. नमस्कार. नमस्ते. तर चला आपण विलास वाघचौरे यांच्याशी गप्पा मारूयात. आज ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत ते विलास वाघचौरे आहेत. यांच्याबद्दल सुरुवातीला पहिल्या 1 मिनिटाच्या आत मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगतो. विलास यांनी आतापर्यंत केदारनाथ 3 वेळा केलेला आहे. एकदा मोटरसायकलवर, एकदा सायकलवर आणि एकदा चालत, अशा 3 वाऱ्या केदारनाथच्या त्यांनी केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी भारतातली अनेक राज्य सायकलवरती फिरलेले आहेत. नवे नवे तर एका दुसऱ्या देशात पण ते सायकलवरती गेलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रातल्या कळसुबाईच्या शिखरावर सायकल घेऊन जाणारा कदाचित हा पहिलाच माणूस आहे. आतापर्यंत सायकल कळसुबाईवरती घेऊन गेलेलं मी तरी कोणी पाहिलेलं नाही किंवा तशी नोंद आपल्याला आढळून येत नाही. तर हे असे अवलिया विलास वाघचौरे यांच्याबाबतचा सर्व प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मी तुमच्या आणि विलासजींच्या मध्ये जास्त अधिकचा वेळ घेणार नाही, थेट आपण त्यांच्याशीच गप्पा मारू. विलासजी, खरं तर सुरुवातीला तुमचं जाहीर सभामध्ये स्वागत आहे. नमस्कार. आणि मला विचारायचं आहे की मी तुमची पार्श्वभूमी ज्यावेळेस गावात मला माहीत झाली की विलास वाघचौरे हे गवंडी होते आणि हेच विलास वाघचौरे आज सोशल मीडियावरती झळकतात, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती झळकतात, पण ते प्रवासी म्हणून झळकतात. काय प्रवास आहे नेमका गवंडी ते प्रवासी ह्या मधला? खरं तर नमस्कार. मी विलास वाघचौरे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मला जे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आलाय, जे इन्स्टा असेल, युट्यूब असेल किंवा अनेकांनी ठेवलेल्या स्टेटस, व्हॉट्सअपच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राने मला जे प्रेम दिलं किंवा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. सांगायचं झालं तर घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं शिक्षण कमी झालं. घरी एकही गुंठा शेती नाहीये, घरामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हर कोण नाहीये किंवा सरकारी नोकरदार नाहीये. मोठा भाऊ माझा म्हणणारा तो एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल सोडतो, साधारण 9 ते 10 हजार रुपयाच्या महिन्याच्या पगारावरती. रात्रीचा वॉचमॅन म्हणून काम करतो आणि त्यातून वेळ भेटला तर मिस्त्री काम म्हणून सेंटरिंगला जातो. अशा परिस्थितीमधून आमचं चालणारे घरचं हे रोजचे रोजंदारी किंवा उपजीविका चालणारी. अशाच परिस्थितीमध्ये मिस्त्री कामामध्ये 50 रुपये रोजाने गेलो, जे की आमच्या गावामध्ये हैदराबादचे लोक आले होते. आज त्या मिस्त्रीचं नाव खरं तर घेतलं पाहिजे की गोपाल लमानी म्हणून. खरं तर गोपाल राठोड पण जातीने लमानी असणारा, पण बिगारी म्हणून 50 रुपयाच्या हजेरीने गेलो, न कळत त्याच्याकडे कधी शिकून काम निघालो. 50 रुपयाने चालू केलेलं काम त्याच्याकडे 500 रुपयाची हजेरी भेटेपर्यंत त्याच्याकडेच राहिलो. म्हणजे गवंडी झालो पूर्ण. मग त्यामध्ये गवंडी काम करताना सुद्धा स्वतः माल मिस्त्रीला देऊन, स्वतः तेच गाम्याला घेऊन, स्वतः मी लावून परत विटा लावायचो, स्वतः त्यांना द्यायचो. असं करत करत स्ट्रगल करत इथपर्यंत आलो. पाणी विकलं गावामध्ये, बाजार केले, हमाली केली, बिगारी काम केलं. हे करता करता काय कुठं ठाव ठिकाणा होत नव्हता किंवा एक स्टेबल व्यवसाय दिशा नव्हती आपल्याला, दिशा नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षण नाही, घरची परिस्थिती हलेकीचे, काय करायचं? मग गवंडी काम, एक बिगारी काम करायचं आणि त्यातून मिस्त्री काम शिकायचं. ह्या आशाने मग त्याच्यामध्ये पडलो आणि फायनली मिस्त्री काम शिकलो. मग मिस्त्री काम करता करता
प्रवासाची पहिल्यापासूनच आवड होती. हा. गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला असणारा महाराष्ट्र बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्याची एक वेगळी ऊर्जा येते तिथे गेल्यानंतर. मग गड किल्ले करता करता कधी ह्या आवडीमध्ये निर्माण झाले आणि मग बाबा केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी फायनली हा. गौंडी कामते बाबा केदारनाथचा आतापर्यंत 3 वेळा सफर हा पूर्ण झाला. मी त्या केदारनाथच्या सफरीकडे जाणार आहे. मला ते त्याच्यातले सगळे थ्रिल अनुभव तुमच्याकडून ऐकायचे. मला आता थेट आपण मुद्द्याला हे करूयात की मोटरसायकलचा पण प्रवास ठीक आहे, बरेच बाईक रायडर असतात आणि ते फिरतात, देशभर फिरतात आणि बाईक रायडर जे आहेत ते अगदी परदेशात सुद्धा बरेच हे करतात. मला कदाचित तो मुद्दा थोडासा आपण, तुम्ही मोटरसायकलवरून सुरुवातीला केदारनाथला गेला हे ग्राह्य धरून तुमचा सायकल प्रवास आणि मला तुमचा चालत केदारनाथचा प्रवास, ह्या 2 गोष्टींबद्दल ऐकायचंय की मग सायकल प्रवास तुम्ही सुरू केला आणि सायकलवरून तुम्हाला कसं वाटलं की बाबा आपण केदारनाथला सायकलवरून जावं. मग त्याच्यानंतरचा तर पुढचा टप्पा हायेस्टच आहे की तो तर तुम्ही चालतच गेला. मला सायकलची आणि ह्याच्या बाबतीत चालत हा म्हणजे सायकलचा प्रवास कसा सुरू झाला त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला जसं सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांना फक्त एवढंच माहिती की विलास वाकचौरे हा केदारनाथला गेला. बरेच लोकांना वाटतं मी फक्त केदारनाथ करून आलो, तर फक्त केदारनाथच नाही तर केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश, नीलकंठ, पुष्कर, जयपूर, उज्जैन, देवप्रयाग, प्रयागराज, पशुपतीनाथ, काठमांडू, लुंबिनी, गोरखपूर, अयोध्या, ओंकारेश्वर, उज्जैन, महाकाल, शिर्डी साहेबान, मा धारेवाली, माहेश्वरी आणि फायनली अहिल्यादेवी होळकरांचं ज्या ठिकाणी खरं तर साम्राज्य शेवटचा कार्यकाळ त्यांनी जो माहेश्वरी त्या ठिकाणी त्यांचा असणारा माहेश्वरीला त्यांचा देव आज्ञा झाली त्यांची आणि फायनली मी त्यांच्या देव आज्ञाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या असणाऱ्या समाधीवरचे दर्शन घेऊन फायनली घरी आलो. असं एकंदरीचा 5,000 काठमांडू पण म्हणाला. नेपाळ, काठमांडू जर जाऊन आणि येऊन भारतातले 10 राज्य आणि 1 देश नेपाळ असं सायकल वरती गेलो. त्यावेळेसचा प्रवासामध्ये एवढे गावं केली होती. मोटरसायकल वरचा पहिला एक छोटासा किस्सा सांगतो. मला अनेक लोक म्हणतात ज्यावेळेस मोटरसायकल वरती जातो, चालत जातो किंवा सायकली जातो, लोक कसे भेटतात. उत्तराखंड मध्ये गेलो होतो, बाईक वरती चाललो होतो. 26 दिवसामध्ये 5,400 किलोमीटर, 12,700 मला पेट्रोल लागलं होतं एवढ्या प्रवासामध्ये. आजही मला ते लक्षात आहे. माझं यमुनोत्रीला गेलो, यमुनोत्रीला गेल्यानंतर गाडी पंक्चर झाली. रस्त्याने एक बाईक वर चालला होता. त्याला बोललो यार दादा इथं पंक्चरचं दुकान कहाँ पे है? ते म्हणला आगे जाएगा तो 20-25 किलोमीटर तलक है एक पंक्चर का दुकान. मग आता जायचं कसं? मग म्हणलं माझं सामान तुझ्या गाडीवरती ठेवतो का? तो एकटाच होता. मी बोललो हो. ते बोलला हा. आणि नंतर फायनली आम्ही निघालो दोघं. गाडी कोणती होती? HF डिलक्स. आपले HF डिलक्सला नाव पण तिचं आजही धन्नो आहे. धन्नो तिला म्हणतो. फायनली मी पुढं, ते माझ्या माग. आमच्या दोघांमधलं एवढं अंतर तुटलं मी जोपर्यंत मागं बघतोय तोपर्यंत दिसा नसतो मला. आणि माझं सगळं सामान पैशापासून तर सगळं त्याच्या गाडीवर. मग शेवटी मी एका पाण्याच्या ठिकाणी थांबलो. पाणी प्यायला झरे चालू होते. पाणी पितोय. तो माझ्यापाशी आला आणि आल्यानंतर मी त्याला एकच बघितलं, माझं जे सामान त्याच्या गाडीवरती होतं जे होतं, पण जे मध्ये पैसे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, स्लीपिंग बॅग तीच पडली त्याच्या गाडीवर. आता ती पडल्यानंतर माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले. हा माझ्यापासून मागं थांबत होता, हेनेच ठेवलं तर नाही ना, असं माझ्या वेगवेगळे मनामध्ये विचार येत होते. शेवटी फायनली मी माझी गाडी लावली. पंक्चर झालेलीच होती. मग मी परत त्याची गाडी घेतली. त्याला म्हणलं माझ्या गाडीपाशी थांब. मी 10-15 किलोमीटर मागे गेलो, पण शेवटी कुठंच सापडलं नाही. एक रस्त्याने पोरगा चाललेला, त्याला बोललो दादा भैया तूने ऐसा ऐसा मेरा सामान गिरा है, तूने देखा क्या? नहीं भाई देख मैं अभी सो घर में से निकल के बाहर आया हूँ, मुझे कुछ पता नहीं, असं म्हणतोय. आणि नंतर फायनली माझा फोन वाजला आणि त्याच्यावरनं आवाज आला, हाजी विलास बात कर रहे हो. म्हणलं हाजी विलास बात कर रहा हूं. मला वाटलं मी ज्याची गाडी घेऊन आलेलो आहे त्याचाच मला फोन आलाय काय. आपका एक बॅग मुझे मिला आहे. असं ज्यावेळेस कानावरती हा शब्द पडतो तर एवढं भारी वाटलं, नकळत डोळ्यामध्ये पाणी आलं. यमुनोत्रीच्या 3 नंबर पूल के पास मैं खड़ा हूँ, मेरा वहां पे रूम है, वहां पे आके आप आपका बैग लेके जा सकते हो. मैं रावत बात कर रहा हूँ. आजही त्या मुलाची माझ्या साधारण 3 वर्षापूर्वीपासून मैत्री आजही तशीच आहे. मग नंतर गेलो त्याच्या घरी. गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पाणी दिलं मला, पाणी प्यायला दिलं. मी चहा पित नव्हतो, चहा बनवत होते. नंतर त्यांनी बघितलं माझ्या त्यामध्ये कदाचित साधारण पैसे असतील 13,000 ते 14,000 रुपये. 1 रुपया न त्यांनी खर्च करता त्यांनी 13,000 ते 13,000 रुपये, तसेच माझं सामान, साहित्य सगळं तसंच होतं. आणि शेवटी मी त्यातून मदत म्हणून किंवा एक घरामध्ये लहान मुलगा होता त्याला खाऊ घेण्यासाठी मी 500 रुपये देत होतो, पण ते घेत नव्हते. फायनली मी म्हणलं एक छोटा बेटा आपका समज के ना, त्याचे वडील होते, आई होती, तो मुलगाही होता. नंतर त्याला 500 रुपये दिले आणि नंतर त्यांनी पुढे आलो मी.
पुढे आल्यानंतर पंक्चर काढल्यानंतर ट्यूबलेस टायर होते, शेवटी ट्यूबलेस लय लांब चालत गाडी बसून आता ट्यूबलेस खराब झालं तर ट्यूब टाकली आणि ट्यूब टाकल्यानंतर शेवटी मग तिथंच आता मला पुढे जायची इच्छाच नव्हती, कारण एकतर सामान सापडत नव्हतं ते टेन्शन होतं, गाडी पंक्चर चालते ते टेन्शन होतं, सगळं झालं. आता म्हणलं एका ठिकाणी जायचं होतं गंगा नाणी, जर कधी यमुनोत्रीला गेल्यानंतर त्या लोकांना समजत गंगा नाणी म्हणून नदी होती, तिथं खाली उतरलो, त्या मंदिरामध्ये झोपणार, प्रचंड म्हणजे गौशाळा होती, इतके डास होते, रात्रभर मच्छर चावत होते. नंतर फायनली त्या मित्राचा ज्याला बॅग सापडली तो तिथनं माझ्यापासून 6-7 किलोमीटर असेल, आणि नंतर मग त्याचा फोन आला, बाई किधर आहे, म्हणलं गंगा नाही, बाई बोलत घर पे आके सो जा. शेवटी त्याच्या घरी गेलो, घरी गेल्यानंतर जेवण तर केलं होतं, आणि नंतर ते सकाळी उठलो, सकाळी आंघोळ बिंघोळ केली, त्यांच्या घरच्यांनी मला चहा तर पेत नव्हतो, मग दूध आणि पराठे दिले, अशी एक तो किस्सा झाला. म्हणजे लोक वाटेमध्ये चांगली भेटतात. आज उत्तराखंड सारख्या ठिकाणी आपण अनेक ठिकाणी बघतो, आज बॅग सापडली, बॅग मध्ये साहित्य सापडलं, साहित्याबरोबर वस्तू सापडल्या, आणि आता ते वस्तू पडली, ती भेटली, त्याच्यानंतर शूटिंग जसं की असंच मी व्हिडिओवरती बनवण्यासाठी थांबलेला, छोटी बॅग होती ते काढून ठेवलेली, आणि मी परत गेलो बद्रीनाथकडं, ते तिथंच राहिलं. परत गेलो 15 किलोमीटर मागणं आलो, आणि बघतो तर तिथं माझी बॅग नाही, पण एक गुरं चरणारा पोरगा होता, तो लांबनच आवाज देतो, ओ भाईजी, ओ भाईजी, ओ भाईजी, वो आपका बॅग मुझे मिला है. देवासारखे लोक भेटत गेली, म्हणजे एकदा वस्तू हरवलेली परत दुसऱ्यांदा सापडली, त्यावेळेस मी त्याला 200 रुपये दिले होते. त्याला 200 रुपये दिले, त्यात माझ्याकडे सुट्टे 200 रुपये होते, ती बॅग घेतली, अख्खाच फायनली सफर झाला, आणि घराच्या दिशेने निघालो. आणि सायकल वरती ज्यावेळेस निघालो, 1ही रुपया नव्हता. जर आता सगळ्या प्रवासाचा जर विचार केला, जर सुरुवातीला सांगितलं, बरेच लोक व्हिडिओच्या माध्यमातून विचार करत असतील की हा निस्ताच फिरतो, याला पैसे कुठे येतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा गौंडे काम करतो, बेगारी काम करतो, 1ही गुंठा जमीन आहे, आणि हा जवळपास भारत फिरत आलेला आहे, भारताच्या बाहेर नेपाळ सारखा देश करून आलेला, पण महाराष्ट्रातील लोकांनी खूप प्रेम केलं, आणि आजपर्यंतच्या माझ्या सफर मध्ये फक्त आणि फक्त 50 रुपयाचीच नोट अख्खे खर्च झालेली. बापरे, ते सुद्धा स्वतःच्या खर्चाची 50 रुपयाची नोट तेवढीच खर्च झाली, नाही तर महाराष्ट्राने मला आजपर्यंत 1 रुपया खर्च करून दिलेला नाही. म्हणजे कोण कशा रुपये कोण कुठे भेटला अलविया माहिती नाही, देव रुपये असेल किंवा आई वडिलांच्या आशीर्वाद रुपये असेल, कसा असेल माहिती नाही, पण ज्याला वाटेल त्याने तशी मदत केली, आणि तशा प्रवासामध्ये माझा सफर होत गेला. आता सायकल सफर करायचं तर सायकल सुद्धा नाही माझ्याकडे. सायकल नाही तर केदारनाथला तो सायकल वरती चाललाय, साहजिकच एक मित्र मला भेटला, मित्राने मला सायकल देतो कबूल केला, आणि त्याची सायकल घेतली, माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्यांदा सुप्या ते पुण्याला गेलो, जाम पाय दुखायला लागले, सायकल घेतली पुण्याच्या, परत तिथून मी एका गुलटेकडच्या मार्केटला गेलो, आमच्या गावातील गाडी होती, त्या गाडीमध्ये टाकली, आणि मी PMT ने हात करून सुप्यापर्यंत आलो, म्हणजे चौफुल्यापर्यंत आलो. पहिल्या दिवसाचा माझा हा असा अनुभव होता. नंतर ऍडव्होकेट श्रीनिवास वायकर वकील सर, जे बारामतीचे सायकल क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी मी गेलो, त्यांच्याशी बोलणं झालं, आणि वायकर वकीलने याच्यामध्ये खूप मदत केली मला. म्हणजे की मला मित्राची सायकल तर होतीच, पण सरांनी त्यांच्याकडे असणारी जी सायकल मला दिली. एवढंच फक्त सायकल पुरतेच न थांबता त्यांनी मला भाऊसार सायकल जे शॉप आहेत भिगवण चौक या ठिकाणी, तर त्यांनी मला त्या ठिकाणी दुकानातून एक 5300 रुपयाचं साहित्य देखील खरेदी करून दिलं. म्हणजे टायर असेल, ट्यूब असेल, लागणारे जे काय आहेत एक्स्ट्रा किट दिलं त्यांनी. आणि असा प्रवासाला माझी सुरुवात झाली. मग तिथून हे टी शर्ट असेल, मग तुम्ही संबंध महाराष्ट्राने मला पाहिलं, बारामती सायकल क्लबचा एक मेंबर म्हणून माझ्या प्रवासाला तिथून सुरुवात झाली. घरी आलो, आईने मला जे काय आपण दरवर्षीप्रमाणे जसं निघतो तसं ओवळलं, औषण केलं, आणि नंतर माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. वाटेमध्ये अनेक अडचणी आल्या. कुठं दिल्लीमध्ये गेलो, राहायची सोय नव्हती, दिल्लीमध्ये फिरत होतो. फायनली मग विद्या चव्हाण जे की खासदार होत्या राज्यसभेच्या, आणि मग त्यांच्या म्हणजे खरं तर सुप्रियाताईंचे PA जे दिल्लीमध्ये होते, त्यांच्याशी संपर्क झाला. सुयश जगताप आमचे मित्र आहे सुप्रियातील, त्यांच्या माध्यमातून मग त्यांनी मला, आता एक गमतीशीर किस्सा सांगतो आता, की सुप्रियाताईंनी पत्र पाठवलं मला, त्या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र सदनला राहायची सोय झाली. त्या ठिकाणी गेलो, पैसे तर नव्हते, जेवण पोटभर केलं, 800 रुपये बिल झालं. आता 800 रुपये बिल झालं, काउंटरला गेलो, बाहेर निघायची वेळ आली, आणि त्यांनी मला सांगितलं पैसे भरा की. आता मी पण म्हणलं, मला सुप्रिया म्हणजे खासदाराने रूम बुक केली, मला वाटलं जेवायला फुकट असतं. मी जेवण बिवण करून झालं, चांगलं चुंगलं भरपूर दिवसात खायला भेटणार होतं. आजपर्यंत रस्त्याने झोपलो होतो, मंदिर, शाळा, धर्मशाळा ज्या ठिकाणी असेल तिथंच खात आलो होतो. आज फायनली महाराष्ट्र सदनला मराठी जेवण भेटत होतं, मराठी लोक होते, मराठी खाद्य होतं, ते खाऊन घेतलेलं. आणि नंतर पैसे द्यायची वेळ आल्या, कुठे माझ्याकडे पैसे, ते म्हणतात पैसे द्या. मी म्हणलं खासदाराने रूम दिली, जेवाय फुकट असतं. ते म्हणले रूम फुकट असते पण खायला एकच असतं. आता म्हणलं माझ्याकडे पैसे नाही, करायचं काय.
मला तर म्हणलं मी आलोय सायकल वरती, आता ते म्हणले आता हात जोडले त्यांनी पण मला, जा म्हणले झोप आता काय करतो आता. सकाळी उठलो नाश्त्याला, मग त्या लोकांनी देखील महाराष्ट्र सदर मधील जे काही रात्रीचे होते स्टाफ त्यातील 1-2 ओळखीचे झाले होते, एवढ्या लांबून आलाय, मग त्यांनी नाश्ता बिष्टा मला चारला. शेवटी फायनली मग तिथून माझा प्रवास केदारनाथच्या दिशेने निघालो. मग केदारनाथच्या दिशेने निघाल्यानंतर अनेक लोक म्हणत असत की, पण मी जिथं जिथं जातो शक्यतो माझे सायकलचं नाव, जसं गाडीचं नाव माझ्या धन्नो आहे, तसं माझ्या सायकलला मी नेहमी शंभू म्हणतो, कारण शंभू महादेवाचं माझा आजपर्यंत असणारा ओढ असेल किंवा माझं एक भक्ती असेल किंवा मी एकटा रस्त्याने चालताना माझ्या बरोबर कोणतरी आहे आणि ज्याचा माझ्यावरती आशीर्वाद आहे किंवा तुम्हाला सदैव मदत करतोय, या दृष्टिकोनातून माझ्या प्रवासाला मी सुरुवात करत होतो. आणि नंतर माझे शंभू माझ्या जोडीला आहे, म्हणून तिने मला खूप सहकार्य केलं. म्हणजे एवढा प्रवास केला पण कुठं अडचणी आजपर्यंत आणून दिला नाही. दिल्लीमध्ये गेलो, टायर फुटला पण पाणी नव्हतं टायमाला, अशा परिस्थितीत खूप फिरायला लागलं. मग शेवटी एक दुकान भेटलं, तिथून टायर टाकला, नंतर फायनली केदारनाथ पर्यंत पोहोचलो. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग तिथून पुढे खरं स्ट्रगल झाला आणि मग तिथून पुढे सायकल खांद्यावरती घेतली, जो की 22 किलोमीटरचा टप्पा सायकल घेऊन मग फायनली सायकल खांद्यावर घेऊन शेवटी खांद्यावरती घेऊन ढकलत उचलत चरत चालत बसत उठत असा प्रवास करत. त्यावेळेस तिथले लोक आश्चर्याने बघत नव्हते का सायकल घेऊन सगळे लोक पहिलं तर वेळत होते, भैया तू पागल है क्या, इतना ऊपर तू थोड़ी लेके जाते है, कोई लेके जाएगा नहीं, एक पानी की बोतल है ना लेके जाने के लिए इतनी मुश्किल हो रही है और तू इतने बड़े सायकल लेके ऊपर लेके जा रहा है. त्यांना माहिती नव्हतं की आपण खरं तर छत्रपती शिवरायांच्या भूमीतील असणाऱ्या मातेत जन्माला आलेलो आहे. आणि दुसरं गोष्ट की महाराष्ट्रात केदारनाथ मी सायकल चालवून आलेलो आहे, बरोबर, हे त्यांना माहिती नव्हतं. 1800-1850 किलोमीटरचा सफर केला होता आणि 22 किलोमीटर. पण खरं सांगायचं तर 1800 किलोमीटर मध्ये काही नाहीये, पण ते 22 किलोमीटर सगळं मध्ये काय. त्या 22 किलोमीटर मध्ये ही सायकल वरती घेऊन जायचं. तुम्ही बघत असाल तिथले जे खेचरं वगैरे असतात ते साहित्य वाहतात किंवा ती लोक पाठीवरती घेऊन जातात दुसऱ्या लोकांना वगैरे. त्यावेळेस मग तो सीन ज्यावेळेस डोक्यात आला की आता आपण सायकल घेऊन जातोय, लोकांचा एवढा वेळ, पण ती ऊर्जा कशा पद्धतीनं ते हे झालं होतं, म्हणजे काय निश्चय काय होता मनात? ठरवलं होतं, दुःख पहिलं पाहिलं होतं, ते डोळ्यासमोर दिसत होतं, बोललेली इच्छा पूर्ण करायची होती, घरामध्ये लहान बाळ दिसत होतं. ठीक आहे ना, पण सायकल कसं काय घेऊन जायचं? ठरवलंच होतं हे करायचंय. बर, सायकल केदारनाथ 100% न्यायचे. आले किती जरी अडचणी तरी थांबायचं नाही, आले किती जरी अडचणी तरी थांबायचं नाही, शंभू सायकलला मध्ये कुठं सोडायचं नाही, हा विचार करून निघालेलो होतो. मग हेच नाही, असंख्य अडचणी आल्या असत्या तरी मी तिथं जाणारच होतो. त्या मानानं बोलीने खूप मला कमी त्रास दिला असं म्हणायला लागत. लोक आजही विचारतात. हे सगळं ठीक आहे, मी म्हणतो सायकलचं पण हे चालत काय प्रकरण, म्हणजे चालत माझं असं मत आहे की आता एवढा वेळ चालत जायला किती दिवस लागले? 2 महिने 27 दिवस. 2 महिने म्हणजे जवळपास 3 महिने. आल्यानंतर 2-3 दिवस तर आरामच केला असेल ना, म्हणजे 3 महिने लागले. मग चालत आपण 3 महिन्याचं हे सगळं प्लॅनिंग काय काय बरोबर ठेवता तुम्ही? आता चालत जायचं आपल्याला एखादा 2-2, 3-3 हजार किलोमीटर. चालतच्या अगोदरचा एक किस्सा सांगतो छोटासा. मृत्यू कशाला म्हणतात आणि मृत्यू जोडण्यानं पानं त्याला कशाला म्हणतात? मृत्यू फक्त आपण माझा येईल इथपर्यंतच मान्य करू शकतो, माझा कधी होईल हे मला माहिती नसतं. बरोबर, मृत्यू येईल हे मला माहिती आहे, पण कधी येईल हे मला माहिती नाहीये. असाच प्रसंग सायकल वरती केदारनाथ झाला. केदारनाथ करून वाटेमध्ये लागणारे म्हणजे उज्जैनचं महाकाल बाबांचं दर्शन घेतलं असेल, शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं असेल, आई वडिलांचं दर्शन घेऊन माझ्या प्रवासाला सुरुवात झाली होती. नंतर हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, नीलकंठ असेल, हे असं करत करत माझ्या प्रवासाला खरं तर सुरुवात झाली. फायनली मी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि मी बद्रीनाथ दिशेने निघालो. बद्रीनाथाचं दर्शन घ्यायला चाललोय, वाटेमध्ये रस्त्याने ढकलत चाललोय सायकल ढकलतोय, मित्राचा फोन येतोय, हॅलो म्हणतोय. क्षणिक सुखात म्हणजे की काही क्षणात मी हॅलो म्हणायला, सायकल थांबवायला आणि तेवढ्याच वेळात पुढे दगड पडायला. म्हणजे दरड कोसळला, एवढा मोठा कोसळला. जर मी फोन उचलून थांबून हॅलो म्हणत नाही तर तो डोक्यातच पडतो. मग विचार केला की जर माझा मृत्यू असताच तर क्षणात माझा मृत्यू झाला असता. म्हणजे अजून आपल्याला भोलेची खूप साथ आहे. मग बद्रीनाथ करून तिथंच नाही थांबायचं, शारदा नदी क्रॉस केली आणि नेपाळमध्ये पोहोचलो. नेपाळचा एक छोटासा किस्सा सांगतो. नेपाळमध्ये पोहोचलो, एकतर माणसाने ज्ञानी असो नाही तर एकदम अज्ञानी असो, एकदम अडाणी असो. त्यातला मी जो अडाणी म्हणतो ना, एकदम अडाणी. नाही मला माहितीये बाकीचं काय, मी निघालो आणि पूर्ण करून आलो. आज तुम्ही जर मला विचारत असाल तू खूप हुशार आहे आणि आज तू खूप सायकल रायडर आहे
आज तू एवढा ऍडव्हेंचर करतो, एवढे गड किल्ले करतो, नाही मला काय माहिती. बस मला काय माहिती नाही म्हणून तर पूर्ण करून येतोय. मला काय माहिती नाही म्हणून तर मी पूर्ण करून येतोय. आणि मी जर माहिती करत बसलो असतो तर मला तिथल्या काही गोष्टी चुकीच्या पण कळल्या असत्या, चांगल्या वाईट पण समजल्या असत्या. मग मला काहीच माहिती नव्हतं म्हणून मी ते रात्रीचं नेपाळ दुसऱ्या देशामध्ये आपण कधी गेलं पाहिजे, किती वाजता गेलं पाहिजे, तिथली करन्सी कशी पाहिजे, आपल्याकडे पैसे किती पाहिजे, आपल्याकडे नोटा किती पाहिजे, त्यांचं चलन कसं आहे, किंवा तिथं आपलं फोन पे, गुगल पे, एटीएम, पेटीएम चालतं का, हे काहीच माहिती नव्हतं. अक्षरशः माझ्याकडे त्यावेळेस काहीतरी 1000 रुपये का 1500 रुपयेच होते. मग त्या 1000 रुपयावरती मी नेपाळमध्ये गेलो. जाताना मी रात्रीच्या 8 वाजता गेलोय. रात्रीच्या 8 वाजता गेल्यानंतर आपला इंडियन फ्लॅग, भारताचा झेंडा माझ्या सायकल समोर लावला होता. तो अनेक व्हिडिओ मध्ये लोकांनी पाहिलाय. नेपाळमध्ये एंट्री केली. नेपाळच्या पोलिसांनी किंवा नेपाळच्या असणार तिथले काही जे आर्मी असेल बॉर्डरचे, तर ते मला म्हणले आप इंडिया का फ्लॅग निकोला और नेपाळ का लगाओ. पहिल्यांदा भेटलं, सुरुवात स्टार्ट तिथनं झाली. मग मी म्हणलं मी तुमच्या नेपाळचाही लावणारच आहे, माझ्या भारताचं तर ठेवा. नाही म्हणले एकच फक्त भारताचं काढावं लागेल, नेपाळचं लावायला लागेल. मी म्हणलं असं करू शकत नाही. मी फायनली म्हणलं मी माझाही काढल, पण मी तुमचाही लावणार नाही. मग नंतर मी तो नेपाळचा झेंडा काढला, सॉरी इंडियाचा झेंडा काढला, पुढे गेलो, इंडियाचा लावला, मग अख्खा प्रवास परत सुरू केला. बॉर्डर फक्त बॉर्डर क्रॉस करत मग आपला भारतातला झेंडा लावला. गेलो. मग फायनली पशुपतीनाथ मध्ये दर्शन घेतलं. पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं. आपल्या महाराष्ट्रातले अनेक कुटुंब आहेत काठमांडू मध्ये. मग काठमांडू मध्ये गेलो. तिथं काठमांडूचं त्यांची राजधानी पाहिली. तिथून आता एवढ्या लांबून आलोय. तिथं आपली मराठी कुटुंब आहे का? हिंदू कुटुंब नाही, मराठी आपल्या कुटुंब भारतातले, आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या सांगलीतील कुटुंब अनेक राहत आहेत नेपाळ. बरोबर. अच्छा. ते व्यवसाय निमित्तानं सोन्याचं जे काही जाळणं किंवा काय ते स्वच्छ करणं असेल चांदी, तर त्यासाठी काम करतायत. विटा वगैरे विटातले त्या ठिकाणी बरेच लोक आहेत. मग त्या मुलांनी व्हिडिओ पाहत होते. त्यांनी फायनल तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला घरी नेलं जेवायला. त्यांच्याबरोबर जेवलो. मला त्यांना माहिती होतं मी अशा परिस्थितीत गेलतो की माझ्याकडे अंगावर जर्किंगला सुद्धा पैसे नव्हते. तर त्यांनी व्हिडिओ मध्ये पाहिलं मी पावसात तशाच फिरतोय. तर त्यांनी मला तिथं आजही तो जर्किंग माझ्याकडे आहे. कदाचित ते व्हिडिओ लोक पाहतील, मुलं, त्यांना तो त्यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद. त्यांनी मला तिथं 5300 रुपयाचं खरेदी करून दिली. मला बरमोडा, टी शर्ट, मला बूट घेऊन दिला, मला जर्किंग घेऊन दिलं. आणि नंतर मी काठमांडू मधून लुंबिनी मध्ये आलो, जे की तथागत गौतम बुद्धांचं जन्मगाव, जे नेपाळ मधील असणार. म्हणलं एवढं मोठं महामानवाच्या गावाला आलोय, थोडं अंतर 30-40 किलोमीटर आहे, आणि जर तिथं नाही गेलो तर ही ट्रिपच सार्थक होणार नाही. बरोबर. मग फायनली मग गेलो. तिथून मग लुंबिनीला गेलो. भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्या गावामध्ये झाला होता ते बघितलं, जी जागा बघितली, तिथून फिरलो. नंतर फायनली मी गोरखपूरला आलो. गोरखपूरचं दर्शन घेतून परत अयोध्यामध्ये आलो. अयोध्यामध्ये दर्शन घेतलं. आणि नंतर येताना फायनली मी ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन माहेश्वरी केलं. माहेश्वरी ह्या सायकलचा प्रवासामधलं माहेश्वरी केलं. माहेश्वरी करून माझा प्रवासाला, परतीच्या प्रवासाला होतो 5 वाजत आले होते. पुढे जायचं, थांबायचं, मंदिरामध्ये स्टे करायचं, असं डोक्यामध्ये विचार होता. माहेश्वरी मंदिराचे शूट घेतले होते, इन्स्टाला रील्स टाकायचे, असं सगळं ठरलं होतं. पुढे गेलो, चोरांनी धरून ठेवला. आता चोरांनी धरून ठेवलं. 6 जण होते. 3 गाड्या आल्या होत्या. दोघांनी पाठीमागनं, एकाने चाकू लावला, एकाने काय लावलं माहिती नाही, ह्या साईडला बघता आलं नाही. आणि पुढच्याने पहिल्यांदा खिशात हात घातला, लगेचच माझ्या मोबाईल काढून नेला, पैसे काढून नेले आणि निघून गेले. मी ती सायकल तशी टाकली. अनेक लोकांना हात केला. हायवे रोडला कोणी थांबलं नाही. मला नावही आठवतो, त्या गावाचं नाव सेंदवा, आणि सेंदवा मध्ये असणार निमराणी म्हणून गाव होतं. शेवटी फायनल परत सायकल घेतली. सायकल घेऊन पोलीस चौकीला गेलो. पोलीस चौकीला गेल्यानंतर तिथं काय असेल ते सर्व तक्रार दिली. रीतसर वायकर वकिलांना पण फोन केला. सर म्हणले तुला मारलं बिरलं तर नाही ना? माझा मित्र आहे अनिल हिरवे, त्याला कॉल केला होता. शेवटी फायनली इथून मी मोबाईल घेतला होता. त्या मोबाईल दुकानवाल्याकडून त्याचं बिल बुक घेतलं. फायनली कंप्लीट केली आणि माझ्या प्रवासाला सुरुवात केली. आणि नंतर मी महाराष्ट्रामध्ये आलो. एकंदरीत ते असे जर्नी होते. आणि मग ज्यावेळेस चालत जायचं ठरलं, ते चालत जाण्याच मला त्याच्यामध्ये पण आता खरं तर थोडक्यात ते जाणून घ्यायचंय की चालत इतक्या लांब जायचं, असे प्रश्न निर्माण होत नाहीत का की बाबा आता आपण निघालोय, म्हणजे समजा 10 किलोमीटर आम्हाला जर रोज चालायचं असेल तर आम्ही त्यातला 1 किलोमीटर संपत आलाय, अजून पुढे एवढं राहिलंय, हे तर एवढं मोठं असतं. मग त्यावेळेस मनात काय चाललेलं असतं का? म्हणजे अजून आता आपला एवढा शिल्लक बाकी आहे प्रवास, तो चालत रिटर्नचा प्रवास केलता ना? म्हणजे परत वन साइड केला. अच्छा. तर तुम्ही ज्यावेळेस प्रवासाला, आता तुम्ही तुमचं उदाहरण दिलं, मी ज्यावेळेस 10 किलोमीटर चालतो आणि एवढं अंतर पुढे आलोय, मग मी उलटा विचार करतो
हा. मी उलटा विचार असा करतो की माझ्या मागे आहे 1000 किलोमीटर, माझ्या पुढे आहे 500 किलोमीटर. 1000 परवडतंय काय 500 परवडतंय? मागं बघायचंच नाही, 1000 लय लांब आहे, 500चं टार्गेट पुढे करायचं आणि आपला पावला मागं पाऊल टाकत राहायचं. आणि तुम्ही किलोमीटर मोजता, किलोमीटर चालणाऱ्याने कधीच मोजायचं नाही, बरोबर, तास मोजायचे. बरोबर. आज आपण किती तास चाललो? फक्त तास मोजायचे. तासाला 5 किलोमीटर सकाळ चालला पहाटे तर 7 ते 8 तासात किलोमीटर चालता तुम्ही तासाला. हो. आणि जर थोडं उन्हाचं चालला तर तुम्ही तासाला 5 किलोमीटर चालता. किलोमीटर मोजलं तर होत नाही, मिनिटं बघायचे तुम्ही किती चालताय. हे माझं गणित होतं आणि मी फक्त चालत होतो दिवसाला 30 किलोमीटर चालत होतो. आणि 30 किलो मध्ये माझ्याकडे 25 ते 26 27 किलो पाठीवरती वजन होतं. त्यामध्ये टेंट होतं, स्लिपिंग बॅग होती, माझ्याकडे जेवणाची भांडी होती, स्वयंपाकाची भांडी होती, छोटा गॅस होता, मिनी गॅस, त्याच्यामध्ये सिलेंडरची बॉटल होते, चादर होती, माझे कपडे होते, लागणाऱ्या रोजच्या वस्तू असतील. असं प्रवासामध्ये माझा रुटीन डेलीचं हे रुटीन चालू होतं. राहण्याचं मला साधारण ऍव्हरेज किती चालायचं रोज? 27 ते 30 डेली माझं रुटीन मध्ये तेवढं झालं होतं. आणि संध्याकाळी टेंट मध्ये झोपायचं, मंदिर शोधायचं, मंदिरामध्ये झोपायचं, नंतर आपला स्वतःच भात बनवायचा, स्वतः जेवण करायचं, आपलं स्वतः जेवण पुढचं परत संध्याकाळचं ज्या ठिकाणी मंदिर असेल त्या मंदिरामध्ये दिवसा सकाळी उठायचो बिगर आंघोळ करता, प्रवासाला सुरुवात करायचो. ज्या ठिकाणी मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचो, आंघोळ करायचो, आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करायचो, स्वयंपाक करून जेवण करायचो, व्हिडिओ एडिटिंग करायचो, टाकायचो, परत झोपायचो, परत सकाळी पहाटे उठायचो, परत दुपारचं झोपायचो, परत संध्याकाळचं थोडं चालायचो, साधारण 6च्या आसपास माझा प्रवास थांबवायचो आणि नंतर पुढचा परत प्रवासाला सुरुवात करायचा. चालत जो प्रवास होता त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय जंगल वगैरे असा सगळा प्रवास राहतोय, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय थ्रिल कधी? एक तर जंगलाची आवड पहिल्यापासून होती, त्यामुळे जंगलामध्ये कशी असं भीती हे वाटली नाही. आणि नवीन काय प्राणी बघायला भेटतील हेच उलट भारी वाटत होतं. पहिले एक नवीन माणसाला जंगल जीवन नवीन बघायचं, ज्या माणसाला बघायचं झालं तर त्याला वेगळं वाटेल. आणि आपल्यासारख्यांना जर बघितलं तर नेचर आपल्याला हे आवडीच होतं पहिल्यापासून. आता राहिला विषय, मी पण माणूस आहे, मोठा प्राणी आला तर मी पण त्याला काय करू शकत नाहीये. पण जे काही जंगलामध्ये शिकलो होतो, लहानाचा मोठा वाढलो होतो, साप पकडत आलो होतो, इतर प्राण्यांचा जवळून पाहिलं होतं, त्यास कुठलाही प्राणी असून त्या स्वतःहून तुम्हाला चावण्याचा, अटॅक करण्याचा तो कधीच प्रयत्न करत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये शिकलो होतो. आणि वाटेमध्ये झालं तर मध्य प्रदेश मधला जो काही पट्टा होता तो त्यामध्ये किंवा राजस्थान मधला पट्टा असेल त्याच्यामध्ये अनेक जंगल लागले. पण जंगल लागले तरी आता काय झालेलं आहे, आपण सायटिंग काय नाही. तर आता सायटिंगचा विषय झाला किंवा आपण रोड सोडून जात नव्हतो. आणि कंटिन्यू रोड वरती गाड्या आजपर्यंत आहेत. आणि संध्याकाळचं जे काही हिंसक प्राणी आहेत, जे शिकारी करणारे मोठे प्राणी, हे निशाचर रात्रीच्या वेळेस निघतात. आणि आपला प्रवास हा रात्रीचा होत नव्हता. त्यामुळे आपण सेफ्टी आणि सिक्युरिटी ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्या प्रवासामध्ये जात होतो. जरी कोणी असं जात असेल त्यांनी पण कधीही रात्रीचं एकटं चालायचं नाही. इतर आपल्या जोडीला 2-4 जण असतील तरच आपला हा रात्रीचा प्रवास करायचा. आता अन्यथा आपला 5-6ला जिथं जमल तिथं चांगली सोय, जिथं प्राणी कोण काय करणार नाहीत पण माणसं धोका करू. नक्कीच. आता मी तो अनुभव एकदा भोगलेला आहे म्हणून त्या ठिकाणी. आणि ते एक प्रसंग सांगायचा झाला, ज्या ठिकाणावर मी सायकलवरनं जाताना माझी चोरी झाली होती त्या परिसरामध्ये म्हणजे साधारण मी 20 किलोमीटर चालत होतो, 15 किलोमीटर चालत होतो, परत त्या भागातून जायचं होतं, म्हणलं परत एकदा चोरून म्हणून तेवढ्या अंतरासाठी मी 15 किलोमीटर 2-4 दिवस चाललो, तेवढा पट्टा तोडला. शेवटी हर हर नर्मदे म्हणत नर्मदा नदी क्रॉस करत माझ्या प्रवासाला पुढे मध्य प्रदेश मी सोडून पुढे निघालो. ते हे सगळं केदारनाथ किंवा बाकीचे सगळे ज्योतिर्लिंग असतील, नेपाळ असेल, हे सगळं झालं. मधल्या काळात तुम्ही कळसुबाईला पण सायकल वर घेऊन गेला होता. कळसुबाईला ते पण बऱ्याच लोकांनी पाहिलंय. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं केदारनाथला सायकल घेऊन जायचं, कळसुबाईला पण सायकल न्यावी असं का वाटलं? कारण माझं एवढ्यावरतीच मला थांबायचं नाहीये. माझं एक जर्नी झाली, एक सफर झाला की मी पुन्हा एक नवीन सफर मध्ये पडतोय. बरोबर. आता जे इच्छा होती ते पूर्ण झाले. आणि जे प्रॅक्टिस माझी डेली चालूच आहे, पण प्रॅक्टिस हे माझं स्वप्न होतं. मला स्वप्न आहे माझं की मला माउंट एव्हरेस्ट करायचंय. मला माउंट एव्हरेस्ट करायचंय, तर त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ऐकून होतो, लहानपणापासून शिकलो होतो की 1646 मीटर असेल किंवा 5400 फूट असेल, एवढं उंच महाराष्ट्रातील सर्वात उंच काय असेल तर कळसुबाई शिखर आहे. मग कळसुबाई शिखरवरती आपली शंभू जाईल का? शंभू म्हणजे सायकल, शंभू सायकल आपली जाईल का? आज तिने आपल्याला एवढ्या लांबपर्यंत म्हणजे की सह्याद्रीपासून तर हिमालयापर्यंत घेऊन गेली. मग सह्याद्री ते हिमालयापर्यंत तिने मला सफर दाखवला, पूर्णही करून आणला. मग आज तिला महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावरती न्यायचं, हे एक जिद्द होते. आणि फायनली मी घरातून निघालो, घरच्यांना सांगितलंही नाही. आजही मी प्रत्येक वेळेस आईच्या पाया पडून जातो. पण कळसुबाई शिखरवरती चढताना आई झोपीत, वडील झोपीत, सगळेच झोपीत, मी शंभूला काढले निघालो प्रवासाला. फायनली 100 किलोमीटर बहिणीकडे राहिलो नगरला, नंतर संगमनेरला, आणि तिसऱ्यांदा बारे गावामध्ये पोहोचलो. आणि जे सकाळी पाऊस चालू झाला
तर फायनल खरसोबाईच्या शिखरावरती पोहोचेपर्यंत पाऊस चालू होता. अनेक लोक म्हणत होते, अरे तिथली स्थानिक लोक पण म्हणत होते, जसं केदारनाथला गेलो होतो, अरे वरती कोण घेऊन जातं ना, आजपर्यंत कोणी घेऊन गेलं नाही, कसं हे शक्य आहे, कशाला न्यायची आणि कशाला नाही. मग मी त्यांना एक सांगितलं बोलता बोलता, आजपर्यंत कोणी घेऊन गेलं नाही, म्हणून मला आजपर्यंत कोणी घेऊन गेलं नाही. ह्या लोक वाटेवरती अनेक लोक जातील, काही मधनं परतीच्या प्रवासाला निघतील, त्यावेळेस त्यांना तुम्ही सांगा, अरे तू चालत जातोय, पाठीमाग परत फिरतोय. अरे असा एक मुलगा आला होता, तो सायकल खांद्यावरती घेऊन कळसुबाईच्या शिखरावरती चढला होता, त्याला ते ऊर्जा भेटायला नाही, तो सायकलचं नाव ऐकून तो पुन्हा प्रवासाला वरती चढल, ह्यासाठी म्हणलं सायकल वरती घेऊन जात. आणि फायनली मग तो एक सफर पूर्ण करून प्रवासाला वरती चढल, ह्यासाठी म्हणलं सायकल वरती घेऊन जात. आणि फायनली मग तो एक सफर पूर्ण करून एक फायनल तो एक रेकॉर्ड झाला. हे सगळ्या गोष्टी सगळ्या ऐकून हे ह्याच्या पलीकडचं आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे. एक तर लोकांना आपलं सगळं आयुष्य पडलेलं असतं, प्रपंच पडलेला असतो, त्याच्यातून एवढा 2-2, 3-3 महिन्याचा सगळा कालावधी काढायचा आणि त्यातून सगळं फिरायचं. हे सगळं होत असताना दुसरीकडे तू अपक्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून पण आले. म्हणजे काय, म्हणजे हे सगळ्या गोष्टी कसं सगळं जुळवून आणायचं. म्हणजे आता शेवटी कसं एक कशात तरी आपण एका ह्याच्यामध्ये करिअर करत असतो किंवा आपला कुठेतरी फोकस असतो. मला ही मुलाखत संपवताना एकच विचारायचंय की आता आगामी टार्गेट काय आहेत किंवा आता पुढे फोकस कशावरती आहे सध्या? आणखी मला भारत लोक बोलतायत तू खूप फिरलाय, ही माझी सुरुवात आहे पहिले. ही माझी अजून फिरून झालं नाही. नाही, ही प्रॅक्टिस होती माझी, अजून मला फिरायचंय, अजून तुम्ही मला फक्त प्रॅक्टिस माझी जे फिरलंय ते फक्त प्रॅक्टिस झालेली आहे माझी. 3 वेळा केदारनाथ, 1 देश नेपाळाचा लय प्रॅक्टिस झालेली आहे. आणि फायनली आता माझ्या प्रवासाला सुरुवात करायची. मग आता फायनली प्रवासाला मध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये खर तर गिरनारचा पर्वत असेल, जे की त्या मंदिराला 10,000 पायऱ्या बोलल्या जातात. इथून मी ते गुजरात मध्ये मोडतो, तिथं पण सायकल न्यायची, तिथं पण न्यायचे 10,000 किलोमीटर, 10,000 पायऱ्यांवरती मला सायकलवरती शंभूला तिथं न्यायचे. थोड्या दिवसामध्ये तिथं पण माझ्या प्रवासामध्ये मी पोहोचताल. आणि आणखी एक स्वप्न आहे, आता शक्य होईल नाही माहिती नाही, तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी दानशूर लोक असतील, जे काही स्पॉन्सर करतील, तर अशा लोकांना पण विनंती आहे. तर मी आता माउंट एव्हरेस्टची प्रॅक्टिस करतोय. पैसे भरपूर आहेत, सुरुवातीलाच सांगितलं की 1 गुंठा जमीन नाही, करण्याची जिद्द आहे. माझ्यासाठी काय नाही, पण मला माझ्या देशाचा झेंडावरती फडकवायचा आहे. अनेक देशाचे लोक येतात, त्यांच्या देशाचे झेंडा ते फडकवतात, मग आपल्या देशाचा झेंडावरती का नाही फडकावा, हे लहानपणापासून वाटतंय. बघू आता फायनली तिथपर्यंत तर प्रवास होईल नाही होईल माहिती नाही, पण ते करायचं मानस आहे, ते करायचं स्वप्न आहे. आणि आपल्या भारताचा झेंडा जसं कळसुबाईच्या शिखरावरती मी फडकवला, तसा जगाच्या सगळ्यात उंच शिखरावरती आपल्याला फडकायचं, हे एक माझी इच्छा आहे. काय माणसाची स्वप्न खरं तर अशी डेंजर असतात ना, पण हे अशी डेंजर स्वप्न बघणारी माणसं वेडी असतात. विलास वाघचौरे हे त्याच्यातलंच एक उदाहरण. खूप साऱ्या गोष्टी होत्या. मला माझ्याकडे इकडे माईक लावलेला आहे, त्याने काय सांगितलेल्या गोष्टी अशा होत्या की मला त्याच्यावरती हसू यायचं. म्हणजे ते हसू म्हणजे याचं कौतुकाचं हसू होतं, असं त्याची चेष्टा करण्यासाठी नव्हतं. पण ते असं की हे असं कसं करू शकतो एखादा माणूस, ह्या गोष्टीनं मला हसू यायचं. सांगायचं तात्पर्य एक आहे की तुम्ही अनेक ह्या गोष्टीमध्ये अनेक आपल्या आयुष्यात आपण अनेक प्रवासी बघतो की जे वेगवेगळ्या भागात प्रवास करत असतात. सगळेजण बहुधा आपण तर रेल्वेनं, विमानानं प्रवास करणारी माणसं बघतो, मोटरसायकलवरती प्रवास करणारी माणसं बघतो, सायकलवरती प्रवास करणारी माणसं बघतो. हा पण माणूस सायकलवरती प्रवास करतोय, मग यांचा इंटरव्ह्यू का घेतोय? तर हा माणूस सायकलवर प्रवास करत नाही असं मला वाटतं, किंवा हा माणूस सायकल घेऊन फिरत नाही, सायकलीला घेऊन हा फिरतो. म्हणजे सायकलवर लोक प्रवास करतात, हा माणूस सायकल घेऊन प्रवास करतो. म्हणजे सायकलवरती गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी एखाद्या टप्प्यावरती थांबलं, आता आपल्याला इथं डोंगर चढायचं, तिथं कोणतरी खाली सायकल ठेवेल ना, पण याचं डोक्यात ते गणितच नाही. आपली सायकल पण बरोबर न्यायची, म्हणजे सायकलीला सुद्धा प्रवास. आपल्या स्वतःच्या सायकलचं नाव ठेवणारा पण कदाचित हा पहिलाच माणूस असावा की ज्यानं आपल्या स्वतःच्या सायकलला, एखाद्या निर्जीव वस्तूला फार वेळा आपण कमी नावं ठेवतो कारण त्याची नावं ठरलेली असतात. सायकलला आपण सायकलच म्हणतो, पण त्या सायकलला सुद्धा जिवंतपणा आणायचा, कारण त्याच्या मागे एक श्रद्धा जोडली, आणि मग ती वस्तू नाही तर आपल्या बरोबर असलेला एक जीव आहे, आणि म्हणून त्याला एका जीवाचं नाव द्यायचं. शंभू असं या सायकलला नाव दिलं. विलास वाघचौरे यांचा आतापर्यंतचा प्रवास अफाट आहे. एखाद्या गवंडी माणसानं एवढी मोठी स्वप्न बघावीत का, असा प्रश्न पडत असेल तर आता ह्या मुलाखतीनंतर मला वाटत नाही त्याच्या पुढे कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. विलास,
धन्यवाद आमच्याशी गप्पा मारल्यात नक्कीच. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. जेवढे प्रेक्षक बघतील ते नक्कीच ह्या गोष्टीसाठी मदत करायचा प्रयत्न करतील किंवा आपलं आव्हान करणं काम आहे. शेवटी ह्या देशात तेवढीच दानशूरांची संख्या देखील आहे. तर मित्रांनो, विलास वाघचौरे यांना आतापर्यंत मी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पाहिलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या यशाच्या मागं त्याची एक दुसरी बाजू असते. ती दुसरी बाजू जाणून घेण्याचा आपण या मुलाखतीच्या माध्यमातून प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? विलासरावांच्या या सगळ्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटलं? कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.